श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मुगाची डाळ तडका बनवून दाखवणार आहे. तर आता आपण सुरुवात करूया. मुगाची मी एक वाटी डाळ घेतलेली आहे. ती आपल्याला आता आपण स्वच्छ धुवून घ्यायची आणि हे कुकरला लावायचे आणि आपल्याला त्यात धुतल्यानंतर त्यात पाणी थोडं आणि हळद थोडं तेल असं घालून आपल्याला शिट्ट्या करून द्यायच्यात. 2 शिट्ट्यामध्ये ही डाळ लगेच शिजली जाते आणि खूप पौष्टिक अशी डाळ आहे ही. तर आपण आता शिट्ट्या देऊन झाल्यानंतर आपल्याला कढई गरम करून घ्यायची. एक छान एकदम असं मस्त डाळ अशी आपली शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता मी कढई गरम करून घेतली. त्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे फोडणीसाठी. कढई गरम घेतल्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे. 1.5-2 चमचे असं तेल घालायचं आहे. आता तेल तापले का नाही पाहण्यासाठी आपण आधी काय करायचं, थोडी मोहरी घालायची, म्हणजे मग त्यानंतर आपण जिरे घालायचे. हिंग घातला आहे थोडासा फोडणीसाठी आणि लाल मिरच्या सुक्या घ्यायच्या, त्या घालायच्यात फोडणीला. आपल्याला खूप छान अशी डाळ लागते. आणि थोडंसं हलवून घेऊया. मिरच्या जरा थोड्याशा हे झाल्या पाहिजेत, परतल्या पाहिजेत. त्यात लसूण आता भरपूर घालायचं आहे आपल्याला. लसूण बारीक चिरून घालायचा किंवा ठेचून जरी घातलात तरी तुम्ही चालेल. डाळीला खूप चव येते छान. आणि आलं असे लांब थोडेसे कापून टाकले. कढीपत्ता असा एकदम छान हिरवागार असा फोडणीला टाकायचा, म्हणजे डाळीला खूप चव आणि छान लागते. हलवून घ्यायचं छान असं. तेलामध्ये चांगलं परतला पाहिजे कढीपत्ता. त्यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालायची आणि टोमॅटो एक थोडंसं चिरून बारीक घातलेलं आहे मी. हे सगळा मसाला आपला व्यवस्थित जो घातला आहे ते परतून घ्यायचा आता आपल्याला. आणि त्यानंतर मग त्यात आणि कोथिंबीर तेलात घातली ना की मसालाही करपत नाही आणि चव वरणाला किंवा डाळीला छान येते. आता जी आपण डाळ शिजवली ती यामध्ये आपण घालायची मसाल्यामध्ये आणि छान व्यवस्थित हलवून घ्यायची डाळ. डाळ ही कशी ही पचनासाठी खूप चांगली असते. ज्यांना आता वेट लॉस आहे त्यांनीसुद्धा ही डाळ खावी. डाळीला तर उकळी आल्यानंतर आता मी बाउलमध्ये सर्व करते. आता आपल्याला हे तुपाची फोडणी द्यायची. हे थोडंसं तूप घेऊन गरम करून घेतलेले आहे गॅसवर, पण मी गॅसवर ठेवत नाही कधी भांडं. हे असं एका बाजूला घेऊन त्यात जिरं, मोहरी आणि लाल मिरची पावडर फक्त घातली आणि त्यावर आपण तडका दिलेला आहे. भाजी आपली रेडी झाली आहे. तुम्ही ट्राय करा. भातावर खूप छान लागते. मुलांना वेगवेगळ्या प्रकारे असे डाळींचे प्रकार द्यायला पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.